नुकतेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यापैकी 2 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला। भारत देशात अनेक खेळ खेळले जातात आणि विविध खेळात प्रावीण्य मिळवल्याबद्दल खेळाडूंचा वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। त्यापैकीच एक असलेला अर्जुन पुरस्कार हा भारताचा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान असून तो नेमका कोणाला दिला जातो, त्याचा इतिहास आणि स्वरूप काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संस्कृती पवना समाचार मध्ये आपलं स्वागत करते। अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली। पहिला पुरस्कार हा सलीम दुरानी यांना देण्यात आला होता। पुरस्काराचे नाव हे महाभारतातील 5 पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाच्या नावावरून ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे। हा पुरस्कार युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रत्येक वर्षी दिला जातो। सध्या भारत देशात खेळ विश्वातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा आहे, परंतु त्या अगोदर खेळाडूंसाठी सर्वोच्च पुरस्कार म्हणून अर्जुन पुरस्कार देण्यात येत होता। आता पाहूयात अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो। अर्जुन पुरस्कार हा अशा खेळाडूंना दिला जातो जे वेगवेगळ्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावत असतात, तसेच जे खेळाडू आपल्या खेळाचा प्रचार आणि प्रसार करतात आणि स्वतः खेळाडू म्हणून निवृत्त झाले तर वैयक्तिक पातळीवर खेळामध्ये आपले अमूल्य योगदान देत असतात, अशा खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला जातो। धनुर्विद्या, क्रिकेट, बॅडमिंटन, चेस, गोल्फ, पोलो, व्हॉलीबॉल अशा जवळपास 20 ते 30 खेळासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो। आता पाहूयात अर्जुन पुरस्काराचे स्वरूप काय आहे। खेळाडूंची त्यांच्या खेळातील निष्ठा आणि कामगिरी उत्कृष्ट व्हावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार कांस्य धातूपासून बनवलेली अर्जुनाची मूर्ती, 15 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन खेळाडूंना सन्मानित केले जाते। अर्जुन पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी म्हणजे 1961 साली विविध खेळातील एकूण 20 खेळाडूंना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते। आता पाहूयात 2023 मध्ये हा पुरस्कार कोणाकोणाला दिला गेला आहे। 2023 मध्ये भारतातील एकूण 26 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। त्यापैकी मोहम्मद शमी आणि शीतल देवी ही प्रमुख नावे आहेत। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पवना समाचार YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।